जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या JK मराठी शेअर मार्केट चॅनलवर. तर मित्रांनो, आपण सलग 2 दिवस सपोर्ट आणि रेजिस्टन्सबद्दल बोलत आहोत आणि ते कसे मार्केटमध्ये वर्क करत आहेत ते आपण बघू शकता मित्रांनो. तसेच सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनी माझे आधीचे 2 व्हिडिओ देखील पाहावे. चला तर मित्रांनो, आता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपण कालचे म्हणजे दिनांक 7 जानेवारी 2025चे मार्केट आउटलुक बघूया. त्यामध्ये आपण जे सपोर्ट व रेजिस्टन्स आहेत ते बघूया. त्यासाठी मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर घेऊन जातो. तर आपण इथे बघू शकता मित्रांनो, काल दिनांक 7 जानेवारीला मी आपल्याला सपोर्ट व रेजिस्टन्स दिले होते. पहिला सपोर्ट होता आपला 23,301चा आणि त्याच्यानंतर सपोर्ट होता 23,560चा आणि वर रेजिस्टन्स होता 23,810चा मित्रांनो. तुम्ही पाहू शकता तिथे 9:15ची कॅन्डल तुम्ही बघू शकता मित्रांनो, जी ओपन झालेली होती 23,691ला आणि क्लोज झालेली आहे 23,756ला. त्याच्यानंतर मार्केटने ते बघू शकता तुम्ही 9:45 अर्धा तास मार्केटमध्ये 100 पॉईंटची मुवमेंट होत होती. त्याच्यानंतर मार्केट निफ्टीमध्ये काही जास्त मुवमेंट झालेली नाही आहे मित्रांनो. त्याच्यानंतर निफ्टी हा साईडवेज चालत होता मित्रांनो. इथे 9:45ची कॅन्डल तुम्ही बघू शकता मित्रांनो. हा 15 मिनिटाचा चार्ट आहे. 9:45 आणि त्याच्या आधीची कॅन्डल बघू शकता, एक 9:30ची कॅन्डल. या 2 कॅन्डलने वरती जाण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो, परंतु वरती आपल्याला 23,810चा रेजिस्टन्स असल्यामुळे मार्केटने तिकडून पुन्हा एकदा खाली आलेलं आहे मार्केट. आणि त्याच्यानंतर 10:15च्या नंतर, ह्या कॅन्डलपासून 10:15च्या नंतर मार्केट हे साईडवेज चालत होतं मित्रांनो. आणि आता या निफ्टीला सपोर्ट आहे 23,560चा हा सपोर्ट आहे पहिला. आणि दुसरा सपोर्ट आहे तो मित्रांनो 23,301चा, जो आपला आधीचा सपोर्ट आहे तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो 23,301चा. परंतु मित्रांनो 23,560 हा जो सपोर्ट आहे तो ब्रेक झाला तर इथून निफ्टी खाली जाऊ शकते मित्रांनो. खूप शक्यता आहे 23,560 हा निफ्टीचा सपोर्ट ब्रेक केला तर निफ्टीही खाली जाऊ शकते मित्रांनो. आणि आज शक्यता आहे की निफ्टीही खाली जाऊ शकते मित्रांनो. तसेच आपण बँक निफ्टीचा देखील चार्ट बघूया मित्रांनो. ते तुम्ही पाहू शकता, बँक निफ्टीचा चार्ट आहे मित्रांनो. तर बँक निफ्टीमध्ये देखील 400 पॉईंटची मुवमेंट काल झालेली होती मित्रांनो 7 जानेवारीला. तर इथे आपण पाहू शकता, इथे मोमेंटम तर होती बँक निफ्टीमध्ये, खूप मोमेंटम होती, 400 पॉईंटची मोमेंटम होती. बँक निफ्टीमध्ये ओपन झालेला आहे बँक निफ्टी 50,076 आणि क्लोज झालेला आहे 50,301ला. त्याच्यानंतर बँक निफ्टीने देखील वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा इकडे 2 वेळा वर जाण्याचा प्रयत्न केला. एक तर सकाळी 11:45 50,336 आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता हाय मारलेला आहे 50,446चा. परंतु इथे वरती आपला रेजिस्टन्स होता 50,512चा. तिथपर्यंत काही केलेलं नाही. तिथून मार्केट पुन्हा निफ्टी बँक ही पुन्हा खाली आलेली आहे. लो मारलेला आहे 50,141चा लो मारलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज शक्यता आहे की मार्केट खाली येऊ शकते मित्रांनो. आणि आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे आजचे मित्रांनो दिनांक 8 जानेवारीचे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स निफ्टी बँकमध्ये तर आपले आहेत तेच आहेत मित्रांनो. जो सपोर्ट आहे आपला 49,710चा तो मेन सपोर्ट आहेच. त्याच्यानंतर वरती जे रेजिस्टन्स आहे तो 50,512चा. मित्रांनो, तुम्ही पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता मित्रांनो. तसंच मित्रांनो निफ्टी 50चा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा. आपल्याला पहिला सपोर्ट आहे 23,500
60चा आणि दुसरा सपोर्ट आहे 23,301चा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो. इथून तरी खालती नाही गेली पाहिजे निफ्टी 50. तर पहिला सपोर्ट 23,560, दुसरा सपोर्ट आहे 23,301 आणि वरती रेजिस्टन्स आहे 23,810. मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. आणि तसंच सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे मित्रांनो. आणि आज शक्यता आहे 70 ते 80% शक्यता आहे की मार्केट आज खाली जाऊ शकते मित्रांनो. तर तुम्ही जे 23,560ची लेवल आहे ती लक्षपूर्वक बघा मित्रांनो. आज मार्केटमध्ये तुम्ही जर का काम करणार असाल तर लक्षपूर्वक बघा 23,560ची लेवल मित्रांनो. आणि तसेच तुम्ही फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये देखील याचा उपयोग करू शकता चांगल्या प्रकारे. फ्युचर्समध्ये देखील उपयोग होईल आणि ऑप्शन्समध्ये देखील कॉलपुटमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो. तसेच तुम्ही त्या ऑप्शनमध्ये मित्रांनो बघू शकता निफ्टी 50चे 23,700चा कॉल चाललेला आहे 117.10 आणि पुट चाललेला आहे 115.50. तर आता मित्रांनो आपला तर रेजिस्टन्स आहे जो आहे तो आहे 23,810चा. 23,810चा आपण रेजिस्टन्स पकडून जरी चाललो तरी त्याचा पुट चाललेला आहे 171 आणि कॉल चाललेला आहे 73. तर हा एक तुम्ही रेजिस्टन्स पकडून तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता मित्रांनो कॉल आणि पुटमध्ये. तसेच काल मार्केटने वरती जाण्याचे खूप वर जाण्याचा खूप प्रयत्न केलेला पण मार्केट काही वर गेलेलं नाही मित्रांनो. तर इकडनं मार्केट कदाचित खालती येण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर आपल्याला विनंती आहे की आपण 23,560 लेवलही बघावे मित्रांनो. पाहिजे तर तुम्ही पेपर ट्रेड देखील करू शकता मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमचं डिसिजन जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. चला तर मित्रांनो आजसाठी फक्त या व्हिडिओमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे सांगितले आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक बघा मित्रांनो. तसेच मित्रांनो आज आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे वर्क करतात ते आपण आज सर्वांनी मिळून बघूया मित्रांनो. तसेच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच या व्हिडिओद्वारे कोणतीही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही आहे मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. या व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच हा व्हिडिओ आहे. जे काही गुंतवणूक आहे ती आपल्या जबाबदारीवर आपण सर्वांनी करावी मित्रांनो. इथे कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला ज्याचं नाव आहे JK मराठी शेअर मार्केट याला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.